नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओला जो प्रतिसाद दिला त्या सर्व प्रतिसादाबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे. आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण मागचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये आपण मागच्या वर्षीची इयत्ता 10वीची इंग्रजी विषयाची जी प्रश्नपत्रिका एक आदर्श रूपात कशी सोडवायची त्याचं एक प्रेझेंटेशन मी तुमच्यासमोर त्या व्हिडिओच्या माध्यमातून सादर केलेलं होतं. तर आज दुसरी एक प्रश्नपत्रिका जी माझ्या काही विद्यार्थ्यांनी सोडवलेली आहे आणि ती एक आदर्श ठरेल अशाच प्रकारची आहे की नेमकं कोणती खबरदारी घ्यायची की बोर्डाची उत्तरपत्रिका सोडवताना. त्या संदर्भात या दोन उत्तरपत्रिका मी आज तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करणार आहे. तर मला आशा आहे की हा व्हिडिओ देखील तुम्हाला खूप आवडेल. चला तर मग सुरुवात करूया. ही जी प्रश्नपत्रिका घेतलेली आहे ती माझ्या एका विद्यार्थ्याची आहे की ज्या विद्यार्थ्याला 80पैकी 76 गुण प्राप्त झालेले आहेत की जो मी ही जी उत्तरपत्रिका आहे मी स्वतः तपासलेली आहे. तर आणि अगदी लेटेस्ट म्हणजे ह्या कालच्या 23 तारखेलाच हा एक राऊंड 80 मार्काचा जो घेण्यात आलेला होता त्यामध्ये या विद्यार्थिनीने 76 गुण प्राप्त केलेले आहेत. चला तर मग पाहूया नेमकं या विद्यार्थिनीने या उत्तरपत्रिकेमध्ये असं काय काय केलेलं आहे की जे आपल्याला 90पेक्षा जास्त गुण मिळवण्यासाठी एक गाईडलाईन ठरेल. चला तर मग जाऊया. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की आपल्याला काय करायचं की या ठिकाणी हा सेक्शन नंबर दिलेला आहे या ठिकाणी आणि हे सेक्शन टायटल दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. याच्यानंतर इथं कुठेही प्रश्न वगैरे लिहिलेला नाही, डायरेक्ट या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत. आणि मग यातून तुम्ही काय करू शकता, हे अगदी सुटसुटीत दिसण्याकरता यासाठी तुम्ही एक लाईनचा सुद्धा गॅप सोडू शकता. आता या विद्यार्थिनीने माझ्या कदाचित वेळ पुरा नसेल म्हणून या ठिकाणी ह्या ज्या आपण 2 लाईन्स मारून सेपरेशन दाखवतो तशा प्रकारचं सेपरेशन या ठिकाणी काही केलेलं नाही, पण सुटसुटीत दिसण्यासाठी ह्या ओळीचा गॅप मात्र या ठिकाणी ठेवलेला आहे जेणेकरून 2 प्रश्नामध्ये सेपरेशन आपल्याला चांगल्या प्रकारे दिसेल. या ठिकाणी तुम्ही प्रश्न संपल्यानंतर एक 2 लाईनच माराव्यात असा काही अट्टहास नाही आहे. तुम्ही अगदी 2 अशा प्रकारच्या रिकाम्या ओळी सोडून सुद्धा हे सेपरेशन किंवा तुमची उत्तरपत्रिका सुटसुटीत याच्यामध्ये उत्तरपत्रिकेमध्ये तुमच्या सुटसुटीतपणा येतो. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता येथे प्रश्नांचा क्रमांक, उपक्रमांक आणि त्यातले हे बीट 1 कुठेही प्रश्न लिहिलेला नाही. आणि कॉलम किती आहे तर या ठिकाणी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हा मूळचा कॉलम आणि हा आपण एक मारलेला कॉलम. हा पाहू शकता तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डर, पंक्च्युएट द फॉलोइंग आणि त्याच्यानंतर मोठ्या शब्दापासून 3 अक्षरी छोट्यात छोटे शब्द तयार करणं. त्याच्यानंतर हे वेब पाहू शकता. वेब डिफिकल्ट या ठिकाणी 4 एक्झाम्पल तुम्हाला द्यायची होती, त्या विद्यार्थ्याने एक एक्स्ट्रा त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर ही वर्बची वर्ड चेन आहे, सिट, टीच, हंट, टेल. त्याच्यानंतर हे जे फ्रेज आहे अकॉर्डिंग टू आपल्या शब्दात वापरायचं आहे. त्याच्यानंतर हा क्लॉज आपल्याला काय करायचे या ठिकाणी एक्सपॅन्ड करायचे. क्लॉज एक्सपॅन्ड करताना काय केलेलं आहे त्या विद्यार्थिनीने की जो क्लॉज आपण एक्सपॅन्ड केलेला वाढवलेला त्याला या ठिकाणी अशा प्रकारे अंडरलाईन देखील केलेलं आहे. पुढं हा वर्ड फॉर्मेशनचा भाग त्या ठिकाणी 1, 2 त्याच्यानंतर अनलॉक. म्हणजे जर वर्ड फॉर्मेशनमध्ये आपल्याला 1-2 ॲडिशनल शब्द येत असतील तर आपल्याला लिहायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर तेच शब्द तुम्हाला तुमच्या वाक्यात लिहायचे. फक्त ते शब्द आपल्या वाक्यात लिहिताना त्या शब्दांची जात बदलणार नाही याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या माझ्या विद्यार्थिनीने लँग्वेज स्टडीचे सगळे सेक्शन म्हणजे जे उपप्रश्न होते त्या ठिकाणी सॉल्व्ह केले. त्यात कोणताही प्रश्न सुटलेला नाही म्हणून याच्यामध्ये तिला अगदी 10पैकी 10 गुण प्राप्त झालेले आहेत. आता पुढं जाऊया. जे सेक्शन नंबर 2 आहे, सेक्शन नंबर 2 या ठिकाणी त्याच्यानंतर हे सेक्शनचं टायटल आणि शॉर्ट हा प्रश्नाचा क्रमांक, हा उपक्रमांक आणि हे बीट. त्याच्यामध्ये या प्रश्नाचं टायटल आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, फास्ट एवढंच. त्याच्यानंतर हा प्रश्न जे काही आपल्याला लिहायचं या ठिकाणी देखील तुम्हाला अशा प्रकारचा ही प्रश्न लिहायची सुद्धा गरज नाही. तुम्ही अगदी डायरेक्ट हे आन्सरसुद्धा या ठिकाणी लिहू शकता. पण तिने
अशा प्रकारे जो भाग आन्सरचा भाग आहे त्याला अशा प्रकारे छान या ठिकाणी अंडरलाईन केलेलं आहे. त्याच्यानंतर हा A2 क्वेश्चन, याची मार्किंग स्कीमसुद्धा तुम्ही पाहू शकता. 2पैकी 2, 2पैकी 2. आणि हा जो A5ला देखील आपल्याला काय टायटल द्यायचं या ठिकाणी, तर हा पर्सनल रिस्पॉन्स असणार आहे. A4चं काय, तर A4चं डू ॲज डिरेक्टेड. आणि A3मध्ये जे काय अनुसरून प्रश्नाला अनुसरून आपल्याला टायटल या ठिकाणी देता येतील. पुढं पाहू शकता तुम्ही. या विद्यार्थिनीने कुठेही लाईन अशा सेपरेशन लाईन मारलेलं नाही किंवा तो तुम्ही मारावी असंच काही नाही. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही मारूसुद्धा शकता, पण सुरुवातपासून लाईन्स मारण्यापेक्षा नंतर जर तुम्हाला वेळ उरला असेल, शिल्लक असेल, तरच तुम्ही त्यासाठी प्रयत्न करा, अन्यथा तुमचा पेपर लिहिण्याचा राहून जाईल. त्या ठिकाणी कम्प्लीट द प्रश्नाचं टायटल, कम्प्लीट द सेंटेन्स, हे जे सेंटेन्स कम्प्लीट केलेत या ठिकाणी, त्या ठिकाणी असे सुंदर प्रकारे त्याने अंडरलाईन केलेलं आहे. म्हणजे तपासणारा नेमका त्याच उत्तरावर जाईल आणि त्याला ती सुखकर होईल. पुढं या ठिकाणी पाहू शकता मॅच द फॉलोइंग, डू ॲज डिरेक्टेड. आणि हा पुन्हा B5 पर्सनल रिस्पॉन्स. या ठिकाणी B5ला मी 1.5 गुण दिलेले आहेत 2पैकी. पुढचा जो सेक्शन आहे बघा, आता सेक्शन या ठिकाणी बदललेला आहे. सेक्शन नंबर 3 आणि सेक्शनचं टायटल पाहू शकता तुम्ही. आता या ठिकाणी बघा A1 फक्त टायटल ट्रू ऑर फॉल्स, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, अशा प्रकारे. वेब या ठिकाणी फक्त वेब देखील तुम्ही ड्रॉ करण्याची जी पद्धत आहे आणि कसल्याही प्रकारची आपल्याला या ठिकाणी आन्सर्स लिहिताना म्हणजे काटकसर नाही करायची. का आता हा प्रश्न अगदी देखील तुम्ही पुढच्या पेजवर देखील नेऊ शकता, जेणेकरून तुमची उत्तरपत्रिका अगदी सुटसुटीत दिसेल. मग याला आपण काय टायटल देऊ शकतो, याला आपण रायमिंग वर्ड्स असं टायटल देऊ, पूर्ण टायटल देऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचं जे यातला B आहे, ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. ॲप्रिशिएशन लिहिताना सुद्धा काही आपल्याला खबरदारी घ्यायची या ठिकाणी. हे जे टायटल आहे आपण हे अशा प्रकारे लिहिलं पाहिजे. द टायटल ऑफ द पोएम इज अ टीनेजर्स प्रेयर. द पोएम इज रिटन बाय J. मोर्श. द राईम स्कीम ऑफ द पोएम इज ABCB. त्याच्यानंतर जे काही फिगर ऑफ स्पीच आहेत की मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला एका फिगर ऑफ स्पीचचे एक्सप्लेन केलं तरी चालेल, कारण प्रश्न एकाच मार्क गुणांसाठी आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे काही फिगर ऑफ स्पीच आहेत ते आपण नंबर 2मध्ये नुसतं नावं जरी लिहिले त्यांची तरी आपल्याला पुरेसं आहे. थीम सेंटर आयडिया मात्र आपल्याला 2 ते 3 ओळीमध्ये आवश्यक आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हिला ॲप्रिशिएशनसाठी अगदी 5पैकी 5 गुण मिळालेले आहे. त्याच्यानंतर पुढचं जे सेक्शन आहे, सेक्शन 4, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सेक्शन नंबर आणि हा सेक्शनचं टायटल, हा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. ह्या ठिकाणी पाहू शकता यातला A1 आहे. कशा प्रकारे तिने हे उत्तम प्रकारे वेब डिझाईन म्हणजे काढलेलं आहे, त्यासाठी देखील तिला 2पैकी 2 गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर हा B2 बघा, कम्प्लीट द सेंटेन्स. या ठिकाणी पुन्हा अतिशय सुरेख प्रकारे या ठिकाणी आन्सर्स अंडरलाईन केलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. हे इन्फिनेटिव्ह. त्याच्यानंतर हा दुसरा उपप्रश्न, या ठिकाणी सुद्धा अगदी 2पैकी 2, 2पैकी 2 गुण मिळालेले आहेत. त्याच्यानंतर अनसीन पॅसेजचा A4, डू ॲज डिरेक्टेड. त्याच्यानंतर हे दोन्ही उत्तरलेले आहेत आणि हा अनसीन पॅसेजचा हा A5, यामध्ये सुद्धा तिला 1.5 गुण मार्क मिळालेले. म्हणजे या पॅसेजमध्ये फक्त तिचा अर्धा गुण गेलेला आहे आणि तिला 10पैकी अगदी 9.5 गुण या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. पुढच्या याचा जो उपप्रश्न आहे त्याला म्हणतो आपण जी समरी रायटिंग आहे. समरी रायटिंगमध्ये सुरेख असं पॅसेजच्या अनुषंगाने तिला सुरेख असं एक टायटल शीर्षक या ठिकाणी दिलेले आहेत. यासाठी मी तिला 4 गुण दिलेले आहेत. आणि समरी रायटिंग करताना आपल्याला काय खबरदारी घ्यायची की ही समरी रायटिंग करताना ह्याला आपली म्हणजे आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये आपण याचा समरी रायटिंग झाली पाहिजे. ती कमीत कमी शब्दामध्ये झालेली पाहिजे आणि ज्यामध्ये हे जे तुमच्या पॅसेजमधले जे अनसीन पॅसेजमधले जे काही सेंटेन्सेस आहेत ते जशाच तसे आले नाही पाहिजे. म्हणजे त्यासाठी आपल्याला आपण पॅसेज सॉल्व करताना तो अतिशय सुरेख म्हणजे चांगल्या प्रकारे अगोदर तो समजलेला असतो आणि त्याच्यानुसार आपण पोएमची ज्या प्रकारे थीम सेंट्रल आयडिया लिहितो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला या पॅसेजची थीम सेंट्रल आयडिया या ठिकाणी या पहिल्या लाईनमध्ये तुम्हाला काय करायचे मांडायचे. जसं या विद्यार्थीने म्हणलेलं आहे की इन दिस पॅसेज द रायटर टेल अस द इन्फॉर्मेशन अबाउट ऋषी शुनक ऑन अँड हिज फॅमिली मेंबर्स. अशा प्रकारे म्हणजे पेपर तपासणाऱ्याला नेमकं कळून चुकतं की हा पॅसेज नेमकं कशाच्या बाबतीत आहे. पुढच्या प्रश्नाकडे
आता त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, हे सेक्शन नंबर 5 आणि सेक्शनचं टायटल आहे रायटिंग स्किल. रायटिंग स्किलमध्ये इथे तुम्ही टायटल देऊ शकता लेटर रायटिंग असं, आहे की नाही. त्याच्यानंतर पुढं या ठिकाणी ॲड्रेस प्रोव्हाइड केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता ही हे लेटर रायटिंग जे आहे तुम्ही 3 सुटेबल अशा पॅरेग्राफमध्ये करू शकता. ही झाली बिगिनिंग. डेट नेहमी टाकताना अशा प्रकारचा फॉर्मॅटमध्ये टाकायला पाहिजे. जर नाव त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं असेल तर तुम्हाला ते नाव जशास तसं लिहायचं आहे. स्वतःचं नाव वगैरे किंवा कोणता ॲड्रेस किंवा नाव जर दिलं असेल तर त्याच्यामध्ये ॲडिशनमध्ये आपल्याला काहीही करायचं नाही. त्याच्यानंतर हा मिडल पॅरेग्राफ ज्यासाठी म्हणजे ज्या ठिकाणी आपण आपल्या लेटरचा म्हणजे विषय काय त्याबद्दल थोडीशी याबद्दल माहिती देतो. आणि त्याच्यानंतर एंडिंग. ह्या लेटर रायटिंगसाठी मी तुला 4 गुण दिलेले आहे. या ठिकाणी लेटर रायटिंगसुद्धा एका नवीन पेजवरती आणि पुन्हा म्हणजे तिने खबरदारी काय घेतलेली आहे की प्रत्येक नवीन प्रश्न प्रत्येक नवीन पेजवरती सुरुवात केलेला आहे. हा या ठिकाणी हा आपला डायलॉग रायटिंगमध्ये पहा, हा ए बी ज्याच्यामध्ये त्याला एक पैकी एक आणि हा जो सी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस लिहायचे असतात. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे तिने एक्सचेंजेस केलेले. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी थीम आहे आपल्याला इथे दिलेली ABC त्या थीमला पाहूनच तुमच्या डायलॉग डेव्हलप झालेला पाहिजे, तरच तुम्हाला या ठिकाणी 5 पैकी 5 गुण मिळणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हा आहे ट्री डायग्राम की जो तुम्हाला ऑलरेडी या पेपरमध्ये दिलेला होता. ह्या ट्री डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता काइंड्स ऑफ फेल्स. तिने तो आडव्या पेजवरती घेतलेला आहे, तो उभ्या पेजमध्ये थोडासा व्यवस्थित बसणार नाही आणि अशा प्रकारे तिने हे बॉक्स यूज केलेलं त्या ठिकाणी. त्याच्यामुळं हा जो ट्री डायग्राम आहे अधिकच उठून दिसतोय, अगदी सुटसुटीत दिसतोय. त्याच्यामुळं खरंच या ठिकाणी ती 5 पैकी 5 मिळवण्याची हकदार आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. पुढं जाऊया. तर त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे एक्सपॅन्ड द थीम आहे. एक्सपॅन्ड द थीममध्ये आपल्याला 2 क्वेश्चन्स असणार आहेत की ज्याच्यामध्ये पहिला असणार आहे आपला हा रिपोर्ट रायटिंग आणि दुसरा असणार आहे डेव्हलपिंग अ स्टोरी. तर या ठिकाणी तिने स्टोरी डेव्हलप केलेली आहे, दिलेली आहे बिगिनिंगने आणि अतिशय सुंदर प्रकारे पाहू शकता तुम्ही. एक फर्स्ट पॅरेग्राफ, सेकंड पॅरेग्राफ आणि थर्ड पॅरेग्राफ अशा प्रकारे 3 पॅरेग्राफमध्ये तिने या ठिकाणी स्टोरी डेव्हलप केलेली आहे आणि सुंदर असं स्टोरीला शोभेल असं एक टायटल देखील तिने या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी तिला स्टोरीसाठी मी 4 गुण दिलेले आहेत. अर्थात ग्रॅमॅटिकल मिस्टेक्ससाठी तुम्हाला ग्रॅमॅटिकल जे करेक्शन असते त्यांच्यासाठी तुम्हाला 1 मार्क असतोच. त्याच्यानंतर हा शेवटचा प्रश्न, हे जे सेक्शन आहे आणि त्याच्यानंतर ह्या सेक्शनचं टायटल तुम्ही पाहू शकता. पूर्ण प्रश्नामध्ये सेक्शन ती कुठेही चुकलेली नाही. त्याच्यानंतर येथेसुद्धा कुठेही प्रश्न लिहिण्याच्या याच्यामध्ये नाही, डायरेक्ट त्या सरळ काय लिहिले आहे त्यांनी आन्सर दिले. पहिला 2 पैकी 2, इथे देखील 2 पैकी 2 आणि मनीसाठी मात्र या ठिकाणी 1 पडले. अशा प्रकारे एकूण तिला मी 80 पैकी 76 गुण या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजेच एक चांगला एक आदर्श आयडियल स्कोर असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. तर पुढची आणखी एका विद्यार्थिनीचीच या ठिकाणी मी प्रश्नपत्रिका तुमच्यासमोर सादर करणार आहे. तिलासुद्धा देखील या ठिकाणी 76 गुण मिळालेले आहेत आणि ही उत्तरपत्रिका देखील मी स्वतः या ठिकाणी अद्ययावत बोर्डाच्या नियमाप्रमाणे तपासलेली आहे. चला तर मग हिच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असं काय खासियत आहे ते देखील आपण पाहूया. तुम्ही पाहू शकता आता इथे सुद्धा या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे सेक्शन नंबर आणि सेक्शन टायटल या ठिकाणी जे आहे ते असं प्रत्येक जो मिसिंग लेटर आहे त्याला या ठिकाणी असं हलकंसं अंडरलाईन केलेलं आहे. एका ओळीचा त्या ठिकाणी गॅप दिलेला आहे आणि ह्या लाईन्स तिने मारलेल्या आहेत. त्या ठिकाणी ह्या लाईन्समुळं तुमची उत्तरपत्रिका आणखीच अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. येथे सुद्धा 2 पैकी 2, 2 पैकी 2, 2 पैकी 2. पुढचा हा स्मॉलर वर्ड्स, वेब या ठिकाणी पाहू शकता. लँग्वेज स्टडीमधले म्हणजे माझे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी सांगतो की तुम्ही लँग्वेज स्टडीमधले जे काय ऑरमधले देखील प्रश्न आहेत त्या ऑरमधल्या प्रश्नांना देखील आपण काय केलं पाहिजे, सॉल्व केलं पाहिजे. कारण इंग्रजी विषयामध्ये इंग्रजीचा पेपर सोडवताना आपल्याकडे तेवढासा वेळ निश्चितच असणार आहे. या ठिकाणी फ्रेज पाहू शकता. त्याच्यानंतर हा क्लॉज या ठिकाणी देखील अंडरलाईन केलेला आहे. वर्ड फॉर्मेशन करताना एकाच सलग लाईनमध्ये न करता असं तुम्ही एकाखाली एक केलं तर
चालेल. त्याच्यानंतर तेच शब्द या ठिकाणी स्वतःच्या वाक्यामध्ये देखील वापरले आहेत. म्हणजे या विद्यार्थिनीला देखील लँग्वेज स्टडीमध्ये अगदी 10पैकी 10 गुण प्राप्त झालेले आहेत. कुठेही कसल्याही प्रकारचा अर्धा गुण देखील हे करण्यासाठी त्याने आपल्याला कसल्याही प्रकारची संधी दिलेली नाही. त्याच्यानंतर सेक्शन 2 पाहू शकता तुम्ही, टायटल, सेक्शन नंबर आणि इथे फक्त क्रमांक दिलेला आहे. डायरेक्ट सरळ या ठिकाणी जे काय आन्सर आहे त्या आन्सरला अशा ठिकाणी अंडरलाईन केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. हा A2चं उत्तर इथे सुद्धा 2पैकी 2, इथे पैकी 2पैकी 2. सेक्शन 2, सेक्शन नंबर, सेक्शन टायटल. या ठिकाणी तुम्ही क्वेश्चनला देखील टायटल देऊ शकता सुटेबल असं. लाईन सोडायची तुम्हाला या ठिकाणी गरज नाही. कुठेही तुम्ही पाहू शकता या दोन्ही उत्तरपत्रिकेमध्ये कुठेही एकही प्रकारची लाईन मिसिंग नाही. उलट या ठिकाणी सुद्धा बघा 1, 2मध्ये सुद्धा या ठिकाणी एका लाईनचा गॅप दिल्यामुळं उत्तरपत्रिका कशी अतिशय अट्रॅक्टिव्ह सुटसुटीत या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न सोडल्यानंतर ही जी रेषा आहे अशा प्रकारे ते 2 रेषा या ठिकाणी मारून सेपरेशन दाखवलेलं आहे. आता मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे की तुम्ही असं सेपरेशन दाखवू शकता किंवा मग जर सुरुवातीपासून तर ओळी मारत बसला तर पुढचा पेपर होणार नाही. त्यामुळं काय करायचं आपल्याला की या ओळी सोडायच्या आहेत आपल्याला या ठिकाणी गॅप सोडायचा आहे आणि पेपर उरल्यानंतर आपला पेपर संपल्यानंतर जर आपल्याला पुरेसा वेळ असेल तरच तुम्ही अशा प्रकारच्या लाईन्स मारू शकता. ह्या ज्या कृती आहेत आता बघा, पार्टिसिपल्स आणि बॉक्स अशा प्रकारचा जर प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला बॉक्स आहे तर तो तुम्हाला बॉक्स हा डब्बा हा टेबल तुम्हाला ड्रॉ करावाच लागेल कारण ही कृतीपत्रिका आहे. त्याच्यानंतर A4 इथे 2पैकी 2 दोन्ही ग्रामरचे प्रश्न अचूक आहेत. A5 हा पर्सनल रिस्पॉन्स या ठिकाणी तिला 1.5 गुण आहेत. म्हणजे या पॅसेजमध्ये देखील तुला 10पैकी अगदी 9.5 म्हणजे जवळपास आउट ऑफ गुणच मिळालेले आहेत. आता पुढं पाहू शकता हा सेकंड आपला जो काही सीन पॅसेज आहे, कम्प्लीट द वेब पाहू शकता अगदी तोलून बोलून अगदी छान प्रकारे काढलेला आहे. कसल्याच प्रकारच्या ठिकाणी म्हणजे हेच नाही आहे, तुम्ही पाहू शकता अगदी. आणि इथे सुद्धा जे काही आन्सर आहे ते आन्सर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी अंडरलाईन केलेले आहेत. त्याच्यानंतर मॅच द फॉलोइंग क्वेश्चनचं टायटल हा बॉक्स ड्रॉ केलेला आहे. घाईमध्ये हा बॉक्स राहून जातो पण आपण हा बॉक्स काढायला पाहिजे. B4 या ठिकाणी. त्याच्यानंतर हा B5 याच्यामध्ये ते देखील अगदी 10पैकी 9.5 गुण त्या ठिकाणी मिळालेले आहेत. त्याच्यानंतर पुढचं सेक्शन आहे या ठिकाणी पाहू शकता, सेक्शन नंबर, सेक्शन टायटल, क्वेश्चन टायटल, हे क्वेश्चन टायटल. इथे देखील अगदी सुटसुटीत असं वेब डायग्राम या ठिकाणी काढलेला आहे. आणि हे झालं आता ॲप्रिशिएशनच्या बाबतीत ही जी दुसरी प्रश्नपत्रिका. तर इथे सुद्धा पाहू शकता तुम्हाला हे असं पूर्ण वाक्यात लिहिलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही. एक फिगर ऑफ स्पीच आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही फिगर ऑफ स्पीच काय करू शकता, 1-2 लिहू शकता किंवा एकाच एक्सप्लेन करून दुसऱ्याचं एक्झाम्पल देऊ शकता. या ठिकाणी सुद्धा तिला 5पैकी 5 अशा अचूक गुण मिळालेले आहे. आता हा जो सेक्शन बदलला, सेक्शन 4 हा अनसीन पॅसेजचा आहे, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. तुम्ही पाहू शकता हा कशा प्रकारे तिने वेब डायग्राम ड्रॉ केलेला आहे. त्यामुळे तिला या ठिकाणी देखील 2पैकी 2 गुण मिळालेले आहेत. इथे पाहू शकता तुम्ही जे काही कंप्लीट करायचे, जो कंप्लीट भाग आहे स्वतः फिल केलेला भाग या ठिकाणी अंडरलाईन केलेला आहे. फक्त उत्तरपत्रिका लिहिताना आपल्याला एकच काळजी घ्यायची की जो कोणी आपला शिक्षक आपला पेपर तपासणार आहे त्याच्यासाठी आपला पेपर तपासणं एक सुखद अनुभव असायला हवा, तो इरिटेटिंग एक्सपिरियन्स नसायला हवा. ती एक काळजी मात्र आपण घ्यायला हवी या ठिकाणी. त्याच्यानंतर हा A5 या ठिकाणी सुद्धा 1.5 गुण म्हणजे जवळपास 3ही पॅसेजमध्ये तिला या 30पैकी फक्त 1.5 गुण, 1.5 एवढाच गुण त्या ठिकाणी गेलेला आहे. पुढं तुम्ही पाहू शकता समरीचं टायटल अतिशय सुरेख प्रकारे, त्याच्यामुळं मी तिला या ठिकाणी 4 गुण दिलेले आहेत. त्याच्यानंतर सेक्शन 5 मध्ये रायटिंग स्किल आहे. लेटर या ठिकाणी बघा तुम्ही डेटचा फॉर्मॅट कशा अगदी आदर्श प्रकारे पहिला पॅरेग्राफ संपल्यानंतर एक ठिकाणी लाईन सोडलेली आहे. त्याच्यानंतर हा मिडल पॅरेग्राफ आणि ही त्या ठिकाणी हे एंडिंग पाहू शकता. आणि ह्या लेटरसाठी मी तिला 5पैकी अगदी 4.5 गुण या ठिकाणी दिलेले आहे. पुढं पाहू शकता डायलॉग रायटिंगला असं या ठिकाणी तुम्ही टायटल देखील देऊ शकता. A त्याच्यानंतर B आणि ह्या डायलॉग रायटिंगमध्ये हे C म्हणजे दिलेल्या थीमवर आपल्याला
3 मिनिंगफुल एक्सचेंजेस या ठिकाणी डेव्हलप करायचे आहेत. तर या ठिकाणी 3 गुण आहेत. 3पैकी 3 हा टी डायग्राम पाहू शकता. प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रकारे दिलेला आहे. आता अगोदरच्या विद्यार्थीने तुम्ही पाहू शकता की हिने अशा प्रकारचे बॉक्सेस ड्रॉ केलेले होते. हे जर बॉक्सेस आपण ड्रॉ केले तरी तुमचा ट्री डायग्राम अधिकच थोडासा ॲट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल तर निश्चित तुम्ही अशा प्रकारे ड्रॉ करू शकता. नाहीतर असं काढलं तरी तुम्हाला 5पैकी 5 गुण मिळणारच आहेत. तर सगळे पॉईंट जर तुम्ही या ठिकाणी कव्हर केले आहेत, या विद्यार्थ्यांना देखील 5पैकी 5 गुण या ठिकाणी मिळालेले आहे. त्याच्यानंतर हे सेक्शन नंबर आणि त्याच्यानंतर हा सेक्शन टायटल ट्रान्सलेशन. आता या ठिकाणी पाहू शकता हिने ह्या ठिकाणी हे इंग्लिश वर्ड्स लिहिले आहेत, पण तुम्हाला लिहायची गरज नाही, फक्त नंबर मात्र अचूक पाहिजे. पण पुढच्या वाक्यांचं ट्रान्सलेशन मात्र तिने फक्त सरळ केलेलं आहे की म्हणजे सेंटेन्सेस लिहिलेले नाहीत. त्या ठिकाणी हा प्रोवर्ब एक चुकलेली आहे, एक बरोबर आलेली आहे. आणि हा शेवटचा प्रश्न आहे ज्या ठिकाणी तो क्वेश्चन 6 मला जो B2 आहे, डेव्हलपिंग अ स्टोरी, हा प्रश्न तिने शेवटी लिहिलेला आहे. अतिशय सुंदर प्रकारे स्टोरी डेव्हलप केलेला आहे की ज्या ठिकाणी स्टोरी डेव्हलप करताना आपण मोस्टली कोणती गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, तरी स्टोरी जी आहे ती मोस्टली सिम्पल पास्ट टेन्समध्येच आपण डेव्हलप करायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की ह्या 2 विद्यार्थिनीचा जो पेपर आहे या ठिकाणी तुम्ही एक आदर्श म्हणजे एक चांगल्या प्रकारचा पेपर आहे त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचमुळं कदाचित चांगले गुण देखील त्यांना या ठिकाणी मिळालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा ह्याच टेक्निकचा वापर करून या ठिकाणी 90 किंवा 90पेक्षा जास्त गुण अगदी सहजपणे मिळवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ देखील खूप नक्कीच आवडेल. आणि जो मी देखील मागच्या व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका जी सॉल्व केलेली आहे तीसुद्धा तुम्ही पाहू शकता. त्याचं लिंकसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर मागच्या वर्षी जे काही बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आहेत त्यासुद्धा आदर्श रूपाने सॉल्व करून त्यांचा देखील व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. धन्यवाद.